मराठ्यांच्या ओबीसी प्रमाणपत्र वाटपाला स्थगितीसाठी उपोषण कव्हाणा गावात तर दत्तात्रय अनंतवार यांचं उपोषण सुरू आहे। दाखल्यांना स्थगिती नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही। मराठ्यांना कुणबी दाखल्याचं वाटप घटनाबाह्य असल्याचं अनंतवार म्हणाले। कुणबी मराठा समाजाला जे ओबीसींचं प्रमाणपत्र वाटप केलं जातंय ते रद्द करण्याच्या मागणीसाठी मागील 5 दिवसांपासून हदगाव तालुक्यातील कव्हाणा या गावात सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय अनंतवार यांनी उपोषण सुरू केलंय। त्यांच्या या उपोषणाला दिवसेंदिवस जिल्ह्यातून पाठिंबा वाढतोय। जे प्रमाणपत्र वाटप होतंय ते शासन संविधानाच्या नियमबाह्य आहे। अनुच्छेद 15(4) ची माहिती न घेता संख्याबळाच्या जोरावर जे प्रमाणपत्र वाटप केलं जात असल्याचा आरोप अनंतवार यांनी केलाय। जोपर्यंत दिलेली आणि दिली जाणारी प्रमाणपत्र रद्द होणार नाही तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नसल्याचं दत्तात्रय अनंतवार यांनी सांगितलंय। मी मूळ कव्हाणा येथील रहिवासी आहे। कव्हाणा तालुका हदगाव येथील रहिवासी असून माझी मूळ मागणी अशी आहे की कुणबी मराठ्यांना जे ओबीसी प्रमाणपत्र वाटप करतायत ते शासनाच्या संविधानाचे नियम डावलून आणि अनुच्छेद 15(4) चे उपरोक्त माहिती परिपूर्ण न घेता त्यांना समाजाच्या संख्याबळाच्या जोरावर ते प्रमाणपत्र वाटप करतात। ते सगळे प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्यात यावे या मागणीवर मी ठाम आहे आणि जोपर्यंत माझी मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत माझं आंदोलन मागे घेणार नाही आणि माझा रक्ताचा शेवटाचा थेंब जाईपर्यंत किंवा जीव जाईपर्यंत जे आंदोलन मागे होणार नाही। जे आमचे बांधव आहेत ओबीसी बांधव ते सर्व आज यांच्या समर्थनात इथे आज उपस्थित आहोत आणि गरीब मराठाला आरक्षण भेटावं याच्यात आमचं काही म्हणजे द्वेष नाही, तर पण ओबीसीतून आमच्या ताटातून हे आरक्षण दिल्या जाऊ नये आणि भावी काळातील आमच्या विद्यार्थ्यांच्या भविष्यामध्ये नुकसान होऊ नये यासाठी अनंतवार साहेब आज जे उपोषण बसलेले आहेत त्यांना आमच्या पूर्ण ओबीसी बांधवातर्फे 100% समर्थन आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।